नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्रामध्ये मागील काही महिन्यांपासून अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. शेती पिकं नष्ट झालेली आहेत, वाहून गेलेली आहेत. अशामध्ये शासनाकडून शेती पिकासाठी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. परंतु हे अनुदान शेतकऱ्यांना बँक खात्यावर मिळवण्यासाठी एक प्रोसिजर तयार केलेली होती. त्यामध्ये शेतकऱ्याला काय करावं लागत होतं, तलाठी एक यादी बनवून देत होते, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याची यादी तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट कोड म्हणजे पंचनामा कोड दिला जात होता. त्या विशिष्ट कोड पंचनामा कोड घेऊन शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण करावं लागत होतं. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर डी-बी-टी लिंक बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांचे हे अनुदान जमा होत होते. अशी ही जुनी पद्धत होती. परंतु ई-के-वाय-सी करण्यासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक पंचनामा कोड मिळत नव्हता, याद्या मिळत नव्हत्या. ही प्रक्रिया जी होती ती खूप क्लिष्ट होती. त्यामुळं यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी एक मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे. त्यामध्ये आता शेती पिकाचे जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी ई-के-वाय-सी म्हणजे आधार प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा फार्मर आय-डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलेलं असणं गरजेचं आहे. त्याच्याच आधारे तुम्हाला ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय-डी काढलेले नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय-डी काढून घ्या. फार्मर आय-डी कार्ड कसे काढायचे याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि ज्यांनी फार्मर आय-डी कार्ड काढलेले आहेत त्यांनी फार्मर आय-डी कार्ड डाउनलोड कसे करायचे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात की तुमचे फार्मर आय-डी कार्ड कसे डाउनलोड करायचे किंवा कसे चेक फार्मर आय-डी कार्ड जनरेट झालेले आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला emhfr.agristack.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. ही महाराष्ट्र राज्याची वेबसाईट आहे. याची लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 3 ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस एनरोलमेंट आय-डीने चेक करू शकता, फार्मर आय-डी आणि आधार नंबर याद्वारे चेक करू शकता. आता आपल्याकडे आधार नंबर आहे, त्यावरून आपण आपलं फार्मर आय-डी कार्ड जनरेट झालेलं आहे का नाही, फार्मर आय-डी नंबर जनरेट झालेला आहे का नाही हे चेक करणार आहोत. त्यासाठी फार्मर आय-डी चेक करण्यासाठी आधार नंबर यावरती क्लिक करायचा आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. चेक या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण आधार नंबर टाकलेला आहे. त्यानंतर तुम्हाला चेक या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर पाहू शकता त्या शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे. एनरोलमेंट डेट म्हणजे ते अर्ज कधी केलेला होता. फार्मर आय-डी जो जनरेट झालेला आहे हा फार्मर आय-डी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. हा फार्मर आय-डी तुम्हाला इथून पुढे सर्व शासकीय योजनेसाठी फायदेमंद ठरणार आहे. याची प्रिंटआउट तुम्हाला काढून घ्यायची आहे किंवा याला सेव्ह करायचं आहे, तेही तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे. त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस ॲक्टिव्ह आहे. अप्रूव्हल स्टेटस इथं तुम्ही पाहू शकता अप्रूव्ड आहे. ज्यांचं अप्रूव्हल स्टेटस पेंडिंग आहे त्यांना त्यांच्या तलाठी किंवा तहसील कार्यालयातून हे मंजूर करून घ्यायचं आहे. जर तुमचं ऑटो अप्रूव्ह झालेलं असेल तर ठीक आहे, अन्यथा तुम्हाला तलाठी किंवा तहसील कार्यालयामधून याचं अप्रूव्हल घ्यावे लागेल. अप्रूव्हल आणि रिजेक्शन डेट इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथं रिमार्क पाहायला मिळणार आहे. आता याची प्रिंटआउट काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर मोबाईलमध्ये चेक करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शेअर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे हे जे पेजेस आहेत ते तुम्हाला PDF-मधून सेव्ह करून घ्यायचे आहेत आणि याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं फार्मर आय-डी नंबर जनरेट झालेला आहे का नाही हे चेक करू शकता. याची प्रिंटआउट काढून घेऊ शकता. सध्या तरी सर्व योजनेसाठी तुम्हाला फक्त फार्मर आय-डी नंबर लागणार आहे. याचं कार्ड अजून फिजिकली आलेलं नाही. याचं कार्ड कुठूनही तुम्ही बनवून घेऊ नका. फार्मर आय-डी कार्ड ऑफिशियली आलेलं नाही, त्यामुळे कोणाकडूनही बनवून घेऊ नका. याच्यासाठी पैसे देऊ नका. फक्त तुम्हाला हा फार्मर आय-डी नंबर लागणार आहे. ज्यांचे फार्मर आय-डी अप्रूव्ह झालेले असतील त्यांना लवकरच अनुदान जमा होईल आणि ज्यांचे फार्मर आय-डी जनरेट झालेले नसतील त्यांनी लवकरात लवकर आपलं फार्मर आय-डी कार्ड काढून घ्यायचं आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.